तर मग गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आता झालं मित्रांनो सकाळचा टाईम मस्तपैकी किती वाजले असन मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6 वाजता. आता इथं आपण आता उठून गिअर झालेलो आहे ना. आता आपल्या कामाला पण आपण तयारीतच झालेलो आहे. आता जायचं मित्रांनो आपल्याला टमाट्याच्या शेतामध्ये पाला उचलायला. तर लई मोठी मजा इथे येणार आहे, कारण की पाला हे मित्रांनो लई दिवसाचा साचेल आहे. आणि तो पाला आहे ना मित्रांनो, तो पाला आपल्याला येचणं लागणार आहे, कारण की ते पायानं तोडवला गेलेला आहे आणि वल्ल्याच्या तो दबलेला आहे. तर चला मग या जाऊया टमाट्याच्या शेतामध्ये आणि बघूया की काय काय इथं आपल्याला आता अडचणी येणार आहेत. तर मग मित्रांनो इथं आता चालू आहे आपल्या शेतामध्ये चक्कर मारायचा कार्यक्रम, म्हणजे की चक्कर मारणं चालू आहे सकाळी सकाळी. चिमण्यांचा आवाज बघू शकता किती मस्त येऊ राहिला आहे. आणि इकडं आपलं लसणाचं पीक बघू शकता, त्याला आता पाणी जरा कमी कमी पडत आहे. इकडं आपलं शेवग्याचं झाड मस्त हिरवंगार झालेलं आहे. आणि त्याला त्याचा पाला कुठे गेला आहे काय मी, ते शेणखत दिसून राहिलं आहे फक्त जरसक. ते तरी बरं झालं, ते उच्च आहे, नाही ते रोई जर आले ना तर काहीच होणार नाही. तर चला मग मित्रांनो, आता आपल्याला पूर्ण चक्कर मारून झालेली आहे आपली. इकडं आलतो आपण खाली आपल्या विहिरीकडं. चक्कर मित्रांनो काहीच नाही, रोजची सवयची ती चक्कर मारायची, त्याच्यामुळं ते मारण्याच लागते. तर वातावरण बघू शकतं की ते बघा पाखरू कसं उड्या मारते तिकडं, आणि आपण राहतो तिकडं. आपण गेलतो इकडं खाली मित्रांनो. आता चला, आता आपलं झालेलं आहे ना, आपल्याला जायचं टमाट्याच्या शेतामध्ये वापस टेबल. बघूया काय काय होतंय काय काय नाही असतं. मित्रांनो सकाळ सकाळी टमाटर तर नाही गेलो, पण इथं चालू आहे आपला चहा बनवायचा. चहा बनवणं चालू आहे सकाळ सकाळी. बघू शकता तुम्ही की इथं आता काळ्या गुळाचा चहा इथं बनवणं चालू आहे मित्रांनो आपला. तुम्हाला गुळ दाखवतो एकदा मी किती काळा आहे. इकडे बघू शकता तुम्ही. हो हे बघा मित्रांनो किती काळा गुळ आहे. तर त्या गुळाचा चहा इथं आता आपण बनवून राहिलेलो आहे, आणि तो आता मी इथं पिणार आहे. इथं कसा लागतो कसा नाही, सकाळ सकाळचा गुळाचा ज्या शेतामध्ये ऑर्गॅनिक, सगळंच ऑर्गॅनिक हे सगळं आपल्या शेतामध्ये. तर तुम्ही बघू शकता की आता आपलं जो चहा आहे तो आता इथं उकळणं चालू झालेला आहे. तर हे आता उकळला की आता हा ग्लासमध्ये टाकून आपल्याला तो सेवन करायचं, म्हणजे की पियायचं आहे. तर चला मग मित्रांनो, वाट बघूया त्याची उकळायची. उकळायचा आहे तो आता, पण थोडाफार जास्त उकळण लागतोय, जेणेकरून तो पचन लवकर, आपल्याला चावायचं काम पडणार नाही चहा आलं. तर चला मग चहा घ्या पिऊ, आणि मग पाहू आपल्याला काय काम करायचं आहे. तर मग मित्रांनो चहा आपला आता बनवून तयार झालेला आहे, मी घेतलेला आहे. याच्यामध्ये ओतून बघू शकता तुम्ही काळा काळा गुळाचा चहा मस्तपैकी इथं पिणं चालू आहे मित्रांनो, थंड्या थंड्या वातावरणात. आणि सकाळ सकाळच्या वातावरणात गरम गरम चहा भरपूर खास लागतो मित्रांनो. तुम्ही जर काही असतो कोणी तर पाजला असता मी 100%. तर चला मग मित्रांनो, मी करतो चहा एन्जॉय, तुम्ही पण करा सकाळ सकाळ चहा एन्जॉय. तर चला मग भेटूया काहीतरी काम करताना डबल. तर मग मित्रांनो आता आपलं चहा घ्या पिणं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही आपण भांडे गिंडे सगळे तिथं धुवून धावून ठेवलेलं आहे. इथं बघा तुम्हाला इथं काहीतरी बदल दिसतोय का, कारण की मी इथं सगळं झाडून झुडून घेतलेलं आहे. इकडं बघू शकता आपलं झाडाचं क्षेत्र हे. आणि आता जायचं आपल्याला हे नेटमध्ये आपल्याला पुंजे गोळा करायची. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बाचकं मित्रांनो. हे बाचकं जरा लहान आहे नाही, इकडं पण एक मोठं बाचकं आहे. हे बघा हे बाचकं घेऊया आपण आता इथून काढून, जेणेकरून आपल्याला आहे ना याच्यामध्ये जायला काही त्रास व्हायला नको. तर चला मग भेटूया डायरेक्ट आता नेटमध्ये पुंजे गोळा करता. तर मग मित्रांनो चालू आला तर आपला पाळा गोळा करणं, कारण की इकडे बघू शकतो तुम्ही पुढं चालू आहे, आणि इकडे झाल्यावर ही बिनाली करायची. मित्रांनो असे झाडं हो राहिले, लय नुकसान आहे बापा हे बघा. भरपूर झाडं झाली आहेत मित्रांनो, आणि लय मोठं नुकसान इथं आपलं आता होणार आहे, कारण की लय मोठे झाडं सुकलेले आहेत. तुम्ही बघू शकता की आता आपण इकडून जमा करत करत इकडे आणलेलं आहे, आणि आता आपण चालू इकडे जमा करत करत आता हे पानं बघू शकतो तुम्ही असे गोळा करावं लागतात. चला चालता चालता सांगतो. तर मग मित्रांनो कुठं होतं आपण, तर बघा मित्रांनो हे बघा हे असे पानं आहे ना, हे बाचक्यामध्ये भरायचे. थोडक्यात तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता आपलं टमाटर हे जे भरपूर चांगलं आहे. आणि इकडे बघू शकता सूर्यदेवताचे ते आता भरपूर वर आलेले आहेत, आणि आता त्यांना आपण नमस्कार करूया आणि लागूया आपल्या कामाला. काम आपलं चालू झालेलं आहे सकाळचं मस्तपैकी 7 वाजता आपलं काम इथं चालू झालेलं आहे. तर मग मित्रांनो बघू शकता की आता हे तर टाकणं चालू आहे आपला, यातला आतला कचरा आणून पानं घेणं काढून इथं आणून टाकणं चालू आहे. मित्रांनो भरपूर ताण लागलेली आहे. हे आपलं बाचकं घेऊया आपण आपल्या सगळं, जेणेकरून आपल्याला 2-3 पावलं कमी जाणं लागेल पलीकडे. तर तुम्ही बघू शकता की आता जे वातावरण आहे मित्रांनो ते दमाला मित्रांनो भरपूर, कारण की ते लय मोठं वज आणलं होतं मी आत्ता येता बघू शकता सूर्यदेवता भरपूर वर आलेले आहेत, कारण की आता 8 वाजले आहेत मित्रांनो सकाळची. आणि आता आपल्याला डबल आत जायचं आहे. पहिले पिऊया पाणी आणि मग जाऊया आतमध्ये. एन्जॉयमेंट चालू आहे मित्रांनो मस्त शेतामध्ये, बाकी काहीच नाही.
बघू शकता की आता संध्याकाळचे मित्रांनो भक्कम टाईम झालेला आहे आणि आपण चाललोय आता विहिरीकडं. कारण की आपल्याला मित्रांनो इथे भिजवायचा आहे लसूण काऊन भिजवायचा आहे मित्रांनो, कारण की त्या आपल्याला वर्षभर खायला कामी येतो आणि वर्ष झाल्यावर बी लावायला कामी येतो मित्रांनो. त्याच्यामुळे त्याला आता भिजवू नये, कारण की पाणी देणं त्याला अडचण आहे. तर चला मग जाऊया खाली आणि भिजूया लसूण. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपलं पाणी जे आहे ते चालू झालेलं आहे. इकडे बघू शकता लहान नाही आहे पण आपण मोटर मोठी चालू करेल. तर इथं लहानच पाईप लावेले, कारण की सटकी तर जरा जास्त होते आणि पाईप जरा आपल्याजवळ कमी आहे. आम्ही मित्रांनो ह्या पाईपाचं लगे इकडे जॉईंट आहे, इकडे दिसतो तुम्हाला तिकडं. तर हे पाईप इकडं काय काढता येत नाही आपल्याला, तिकडं जोडता येत नाही. तर हे बघू शकता की इथं असंच चालू आहे आता. तर याचा पण स्पीड बघू शकता तुम्ही, भरपूर सारा. काटा घुसला माझ्या पायामध्ये. इथे रिंगण्याचे काटे लय मोठे मित्रांनो, पाण्यात काही बूट चालत नाही, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की इथं भरपूर तकलीफ होती. तर इथं मस्तपैकी येतं, इथं पाणी चालू आहे. तिकडं पण आपली जी मोटर चालू आहे ती तिकडं चालू आहे मित्रांनो. हे सगळं इथं कापायचं आहे मित्रांनो, आपल्याला सगळं कापून टाकायचं आहे. गांजर गवत ठेवायचं नाही इथं वावरामध्ये आपल्याला. तर चला मग मित्रांनो मी घेतो एकदा याला भिजून आणि मग बघूया की आपल्याला कसं भिजवायचं आणि कसं नाही. तर